हा मेळावा होता। महत्त्वाची बातमी आहे, खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच आहेत। फोटो आता समोर आलेला आहे। आपण बघतोय गेल्या 2 दिवसांपासून ओमराजे निंबाळकर पुण्यातच होते असं सांगितलं जात होतं आणि आता फोटो देखील समोर आलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय, हा फोटो सध्या समोर आलेला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याचं सांगितलं जातंय। जगदीश फरताडे यांच्याकडून हा फोटो खरं तर पोस्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याचं एकूणच स्पष्ट झाल्याचं बोललं जातं। फेसबुक पोस्टद्वारे हा पहिलाच फोटो समोर आलेला आहे। ठाकरेंचे खासदार फुटलेले आहेत आणि त्या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं आता ओमराजे निंबाळकर हे दिल्लीला गेल्याच्या चर्चा होत्या। मात्र ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याचं समोर आलेलं आहे, कारण एक फोटो पोस्ट करण्यात आलाय। जगदीश फरताडे यांनी आपल्या फेसबुकवरती हा फोटो पोस्ट केलेला आहे आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याचं त्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे। फेसबुक पोस्टद्वारे हा पहिला फोटो समोर आलेला आहे। जगदीश फरताडे यांच्याकडून हा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे। खासदार ओमराजे निंबाळकर त्यामुळे पुण्यातच असल्याचं बोललं जात आहे। निंबाळकरांचा हा फोटो जगदीश हरताडे यांनी पोस्ट केलेला आहे। या संदर्भातले अपडेट्स देतात योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत। योगेश, आपण बघतोय ओमराजे निंबाळकर पुण्यातच असल्याचा हा फोटो समोर आलेला आहे, कधीचा फोटो आहे, काय अपडेट मिळतायत? जगदीश फरताडे हे त्यांचे अगदी निकटवर्ती, त्यांच्या फेसबुक पोस्टवरती हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या सोबत काढलेला हा फोटो आहे आणि ओमराजे हे पुण्यातच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आपण देखील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। मात्र पुण्यात देखील ओमराजे निंबाळकर यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी ते पहिल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी होते, कारण त्यांचा मुलगा सध्या पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे। त्यांचा परिवार देखील पुण्यात आहे, ते सध्या पुण्यात असल्याचं आता समोर आलेलं आहे। ओमराजे निंबाळकर देखील या 6 खासदारांमध्ये आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याचं माहिती, आणि एकूण 6 खासदार जे फुटलेले आहेत ठाकरे गटातले, त्यात ओमराजे निंबाळकर यांचं देखील नाव आहे। मात्र ओमराजे नेमके सध्या कुठे आहेत ते ओमराजे निंबाळकर यांनी अद्यापर्यंत त्यांची जी काही राजकीय भूमिका आहे ती स्पष्ट केलेली नाहीये। ते कदाचित जो काही ओमराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा जो काही निकाल आहे तो अद्यापर्यंत येणं बाकी आहे। त्या निकालानंतर कदाचित ते आपली राजकीय भूमिका जी काय आहे ती मांडण्याची शक्यता आहे। मात्र ओमराजे अद्यापर्यंत असल्याचं या फोटोवरून तरी आता स्पष्ट झालेलं आहे। निश्चितच योगेश, या संपूर्ण घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।